न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। कर्नाटकचे माजी पोलीस प्रमुख ओम प्रकाश यांच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले आहे। माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलीला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी पल्लवी यांच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। ओम प्रकाश रविवारी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते। 68 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार करून अनेक जखमा करण्यात आल्या होत्या आणि त्यांचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडला होता। जेवणाच्या ताटावरच वाद झाल्यानंतर पत्नीने ओम प्रकाश यांच्यावर हल्ला करून त्यांना संपवल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ओम प्रकाश यांनी अनेक वेळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या पत्नीकडून होणारा छळ मी सहन करू शकत नाही असे सांगितल्याचे म्हटले जात आहे। प्राथमिक तपासात ओम प्रकाश यांच्या छातीत, पोटात आणि हातावर चाकूने वार करण्यात आले होते। त्यांना सुमारे 8 ते 10 वेळा चाकूने वार करण्यात आले आहे। पोटाच्या भागात 4-5 जखमा होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। डायनिंग हॉलची फरशी रक्ताने माखलेली होती। ओम प्रकाश यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 15-20 मिनिटे स्वतःला वाचवण्याचा बराच प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले आहे।